नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कराळातली मसाला वांगी. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट. ही भाजी प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात करतात. कराळ वापरून वांगी रस्सेदार खमंग बनवतात. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी 1.5 टेबलस्पून कराळ घेतले. नेहमीपेक्षा वेगळी चव या भाजीला आहे. कराळ मीडियम गॅसवर भाजून घ्या. कराळ भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये हे कराळ काढून घ्या आणि यामध्ये 1 टेबलस्पून खोबऱ्याचा कीस घाला. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे दोन्ही जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेऊ. अशा प्रकारे वाटून घेतले. आता हे एका प्लेटमध्ये काढू. यामध्ये 1 चमचा लसण, मिरची, अद्रकचा ठेचा घातला. आवडीनुसार तिखट, 1 चमचा धने जिरे पूड, हळद, मीठ चवीनुसार, सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ. कराळ्याची चव किंचित कडू तिखटसर असते, त्यामुळे भरले वांगीला खास देशी चव मिळते. पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर घालू. मूठभर कोथिंबीर. परत मिक्स करायचं. कराळ पचनासाठी खूप उपयोगी मानले जाते. भाजलेल्या कराळाचा खूप सुगंध सुटला आहे. कराळ भाजून वापरल्यामुळे त्याची कडवट चव कमी येते. आपला मसाला कराळाचा तयार झाला आहे. आता आपण ही लहान वांगी घेतली मी. स्वच्छ धुवून घ्यायची. याचे थोडेसे देठ काढायचे, बाकीचे तसेच राहू द्यायचे. मधून 2 कट मारू या वांग्याला आपण. असे 2 कट मारून घ्या आणि वांग खराब आहे की चांगलं हे बघून घ्या. वांग्यामध्ये कीड असू शकते. आता या वांग्याला मीठ लावून घ्यायचे. मीठ याच्यासाठी लावायचे की खाली मसाला जात नाही आणि त्यामुळे कधीकधी देठाचा भाग अळणी लागतो. त्यामुळे आतमध्ये मीठ लावून घ्यायचे. मसाल्यामध्ये आता आपण 1 चमचा तेल घालू. थोडा मसाला कोरडा वाटतो. वांग्यामध्ये हा मसाला कराळ्याचा दाबून दाबून भरायचा. कराळ शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते. कमी प्रमाणात वापरले तरी भाजी खूप चवदार बनवते. अगदी वांगी भरून घेतली आहे मी सगळी. अशा प्रकारे वांगे भरून घ्या. पचनासाठी सुद्धा कराळ चांगली असते. एक वेळा तुम्ही ही कराळाची भाजी नक्की करून बघा. सगळे वांगे भरले झाले. आता हा उरलेला मसाला आपण ग्रेव्हीसाठी वापरू. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांदा वाटून घ्यायचा. पॅनमध्ये 1 मोठी पळी तेल घेतले. तेलात मोहरी, जिरं, मोहरी तडतडली की जिरे घालायचे. कांद्याची पेस्ट, हिंग, हिंग घाला. हिंगामुळे वांग्याचा वातुळपणा कमी होतो.
आणि सगळे जिन्नस परतून घेऊ. एक टोमॅटो मीडियम गॅसवरच परतायचे. यामध्ये एक टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घालायचा. मीडियम गॅसवर भाजून घ्या. कराळ नैसर्गिक रसायनमुक्त असल्यामुळे आरोग्यासाठी चांगले आहे. आता यामध्ये सुके मसाले घालू. ठेचा 1 चमचा, हळद, मसाल्याचा कच्चेपणा निघेपर्यंत कांद्याचा आणि टोमॅटोचा हे भाजून घ्यायचा आहे. हळद 1 चमचा, तिखट 1 चमचा, धने जिरे पूड, पाव चमचा मसाला आणि हा जो उरलेला आपला कराळाचा मसाला होता तो पण यामध्ये घालून घ्यायचा. मिक्सरचे भांडे विसळून यामध्ये थोडेसे पाणी घालू. चांगला खमंग मसाला परतून घ्या. यामध्ये चवीनुसार मीठ घाला. आता यामध्ये वांगी घालून घ्यायची. वांगी हलक्या हाताने ठेवा. यामधील मसाला निघाला नाही पाहिजे. यावर झाकण ठेवू आणि त्यावर पाणी गरम करायला ठेवू. मीडियम गॅसवर वांगी शिजू द्यायची. पाणी गरम झालं आहे आपलं. आता हे पाणी आपण या वांग्यामध्ये घालून घेऊ. जास्त वांग्याला हलवायचं नाही, नाहीतर यामधील मसाला बाहेर येऊ शकतो. हलक्या हाताने हलवा. अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडासा गुळाचा खडा. आता झाकून 5 मिनिटं ही भाजी शिजू द्या मीडियम गॅसवर. कराळ हे आपल्या पारंपरिक गुणकारी धान्य आहे. थोडंसं तिखट आणि खमंग असे चवीचं आहे. स्वयंपाकघरात वापरलं जाणारं आणि खराळ जर भाजून घातलं तर खूपच याची चव छान येते. कमी साहित्यात कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे. आपले वांगे शिजले आहे. नवशिक्यांनाही ही रेसिपी सहज जमेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक रेसिपीसाठी मला कमेंट करा. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.